राजकारणात एखाद्या नेत्याला दिलेली उपमा त्याचा इतिहास बदलून टाकू शकते. भारतीय राजकारणातला असाच एक गाजलेला शब्द म्हणजे गुंगी गुडिया. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी विरोधकांनी हा शब्द वापरला होता. पण लाजाळू आणि संकोची वाटणाऱ्या याच इंदिरा गांधी पुढे देशाच्या आयन लेडी कशा बनल्या जाणून घेऊयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या अचानक निधनानंतर इंदिरा गांधींनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली. मात्र सुरुवातीच्या काळात सार्वजनिक सभा, संसद आणि पत्रकार परिषदांमध्ये त्या खूप कमी बोलायच्या. इंदिराजींचे वैयक्तिक डॉक्टर के.पी. माथुर यांनी त्यांच्या द अनसीन इंदिरा गांधी या पुस्तकात लिहिलंय की सुरुवातीला इंदिराजी प्रचंड तणावाखाली असत. अगदी 1969चा अर्थसंकल्प सादर करतानाही त्या इतक्या दबावाखाली होत्या की बोलताना शब्द फुटणंही कठीण झालं होतं. त्यांच्या याच अबोल स्वभावाचा फायदा घेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि नेते राम मनोहर लोहिया यांनी संसदेत त्यांच्यावर टीका करताना त्यांना गुंगी गुडिया ही उपमा दिली. काँग्रेसमधीलच सिंडिकेट नावाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटालाही वाटलं होतं की इंदिरा गांधींना आपल्या मर्जीनुसार चालवता येईल. पण विरोधक आणि पक्षातील दिग्गजांचा हा अंदाज फार चुकणारा होता. काहीच वर्षात इंदिरा गांधींनी आपल्या धडाडीच्या आणि कणखर निर्णयांनी सर्वांना शॉक दिला. 1969 मध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण आणि संस्थानांचे तनखे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेचा दबाव झुगारून त्यांनी घेतलेली भूमिका आणि बांगलादेशची निर्मिती या ऐतिहासिक विजयाने इंदिरा गांधींचं नेतृत्व जगभरात सिद्ध केलं. ज्या विरोधकांनी त्यांना कधी गुंगी गुडिया म्हणून भिणवलं होतं, त्याच विरोधकांना पुढे इंदिरा गांधींच्या राजकीय आणि कणखर रणनीतीची ताकद मान्य करावी लागली. एका संकोची स्त्रीपासून ते जगाला दखल घ्यायला लावणाऱ्या आयन लेडी पर्यंतचा हा प्रवास भारतीय राजकारणातला नेहमीच एक सुवर्णाध्याय मानला जातो. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.